वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल। आषाढी वारीला सुरुवात झाली आहे। आता मोठ्या प्रमाणे आजच्या दिवशी वारकरी आळंदीमध्ये दाखल होत आहेत। आपण पूर्ण प्रवास हा दिंडीचा जो प्रवास आहे आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारीचा प्रवास करणार आहोत। तो म्हणजे 12 दिंडीमध्ये जनार्दन महाराज पोखणीकर यांच्या दिंडीमध्ये आपला एकंदरीत पूर्ण प्रवास होणार आहे। ह्या दिंडीमध्ये येण्याचं मला भाग्य लागलं का ते कारण की पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल त्यामुळे। तर मारुतराव महाराजांचे पटशिष्य म्हणून ओळखल्या जाणारे जनार्दन महाराज यांच्यासोबत जवळपास यांनी 40-45 वर्ष झालं माऊलीची वारी करतात। मात्र एकंदरीत दिंडी त्यांनी स्वतः 34 वर्ष झाली काढली। 1989 मध्ये त्यांनी पहिली दिंडी काढली आणि जवळपास आता 34 वर्षांचा त्यांचा दिंडीचा प्रवास नेमका कसा होता। महाराज काय वाटते तुम्हाला जेव्हा तुम्ही मारुतराव महाराजांसोबत पहिली वारी केली होती त्यावेळेस पहिली सुरू वारी ज्यावेळेस महाराजांबरोबर केली त्यावेळेस ते आम्हाला काय तेवढं काही याचं ज्ञान नव्हतं तेवढं। मात्र मनामध्ये आनंद सोहळ्याबरोबर महाराज पोरव चला सोहळ्याला महाराजाबरोबर महाराजांना म्हटल्यानंतर आम्ही महाराज सांगत चालायचे बघ वाटणं चालता चालता बरेचसे त्याच्यामध्ये सुख दुःखाचे डोळे लागायचे की तेव्हा व्यवस्था कशा होती त्यावेळेस व्यवस्था म्हणजे कशाची व्यवस्था पायगाडी असायची किंवा असंच सोपा हाताने करून खावा लागायचं। सरपण वगैरे कसं सरपण वगैरे कुठून सरपण हे कुपाट्या लावलेले नसतात का शेतकऱ्यानं आणि त्या कसं तरी कुठं तरी काटे मुटक्या जमा करायच्या ते कधी पाऊस आला म्हणजे भिजायच्या त्या पेटायच्या नाही चुलीला उशीर व्हायचा महाराजांना मारायचा कवा होतं तुमचं हे उशीर व्हायला आपल्याला निघायला टाईम बांधलेले असायचे। मग आम्ही कसं ना कसं तरी काय करायचे स्वयंपाक काय करायचे स्वयंपाक म्हणजे भाकरी करायच्या पिठलं करायचं नाही चटणी बरोबर भाकरी खायचं। सुविधा नव्हत्या कुठल्या सुविधा कशाच्या आल्या काय बरं ते रस्ता कसा असायचा रस्ता म्हणजे हे डांबर असा देखील तेवढं नेऊन नव्हता उकाळलेला डांबर राहायचा। हो पायाने चालायचं म्हणजे आपली नेहमीसाठी रोजचे पायतन जरी करता घातलेले असले तरी ते कुठंतरी चावायचेच ते काढून फेकून लावं लागायचे पुन्हा तसंच पायाने चालू लागायचं खालून शिनी रक्त लागत होते पायाला। जंगलातून रस्ता होता कसा होता थोडा रस्ता होताच रस्ता हे राज्य रस्ता होताच मात्र एवढे पक्कावट कमी येताच होता ना एकेरीच होता तो हां डबल नव्हता। 2000 आता म्हणजे 10 पर्यंत जवळपास रस्ता एकेरीच होता। हो हो मग ते एकेरी रस्त्याच्या कारणाने वाहनं यायचे रहदारीला बाजूला व्हावं लागायचं आम्हाला समजायला वाहनाला काढून द्यावं लागायचं या म्हणजे असा त्रास वाटण चालता वाई सुद्धा त्रास व्हायचा। दुपारचं जेवण वेळेवर होतं हां वेळेवर कसं झालं ते जसं टाईम मिळेल तसं जेवण करायचं उठत राहायचं पळत राहायचं निघत राहायचं झालं म्हटलं। आत्ता कसं आहे आता म्हणजे लोक म्हणजे सोय करायला नाहीत ना आता कोणी यायला गेले भाऊ आमचं अन्नदान घ्या आमची पंगत घेता का आज तुमच्याकडे कोणी पंगत दिली आज आमच्याकडे बोबडे साहेब आहेत बरबडे साहेबांना आम्हाला त्यांची गाठ पडली ते म्हणले बाबा आम्ही अन्नदान करतो तुमच्या पंक्तीला घेता का आम्ही म्हणलं हो आम्हाला वार करायला काय बरं की ऐकतं तुम्ही जर करून घातलं तर मग त्यांनी आज 2-3 वर्षापासून ही पंगत चालवायला लागली। आता पुढचा प्रवास कसा आहे तुमचा आता इथून पुढे म्हणजे आता पुण्यामध्ये मुक्काम आमचा पहिला मुक्काम आमचा मंगळवार पेठ बारणे हॉस्पिटल ते किंवा कमलानेर हॉस्पिटल बारणे विद्यालयाचे मग सोमवार पेठला। पुण्यातला एक इतिहास आहे म्हणतात लोक पुण्याची गणना गौण करी आपण म्हणतो मात्र पुण्यामध्ये असं काय घडलं होतं की लोकांनी आता पुणेकरांनी एवढं वारीला अन्नदान करतात वारकऱ्यांचं पाय धुतात सगळं त्यांच्या सोयी खूप करतात यामागचं कारण काय याच्या पाठीमागचं कारण एक वेळेस आमच्या लहानपणी म्हणजे अगोदरच्या काळामध्ये ते पुण्यामध्ये वारकऱ्याला पुणेकऱ्यानं थांबूच दिलं नव्हतं काढून दिलं होतं तुळशी सोहळ्याला ह्या तर त्यावेळेस मुळामुठानं आपली बॉर्डर सोडली आणि मुळामुठा नदी ह्याच्यात शिरली पुण्यामध्ये म्हणजे 25% पुन्हा व्हायला गेलं त्यावेळेस म्हणजे पुन्हा डुबलंच होतं हो
मग लोकांनी विचार केला आपण ह्या वारकऱ्याला हे आपण ह्या ठिकाणावर जागा दिली नाही, राहायला याचा सत्कार केला नाही, आदर नाही केला, म्हणून हे आपलं पुन्हा व्हायला गेलं. मग दुसरी वर्षीपासून लोक पुण्याचे लोक वारकऱ्याच्या पाठीमागे लागले. वारकऱ्याला प्रत्येकाला आता सध्याच्या काळात अशी परिस्थिती आहे की त्यांना वारकरी मिळत नाही जेव घालायला. एवढं श्रद्धेनं पायपूजा करते तर वारकऱ्याची, आणि त्याला जेऊ घालून दक्षिणासुद्धा देते वरकड, आणि पुन्हा त्यांना भेट देते, काढून देते. असे त्यांचे पुण्यामध्ये सध्या त्याचा आदर आहे वारकऱ्याचा. मारुतराव महाराज आज सोबत नाहीत, म्हणजे दिंडीमध्ये दिसत नाहीत, मारुतराव महाराज नाहीत, काय वाटतंय तुम्हाला? आता महाराज होते त्यावेळेस म्हणून म्हणजे काय अलगच होतं, कारण आम्हाला आधार होता ते, म्हणजे विश्वरापेक्षा पलीकडे आम्हाला त्यांचा आधार होता. आम्हाला पक्क माहीत होतं की महाराज असल्याच्या नंतर आम्हाला कशाचाच कोणतीच चिंता नाही, आम्ही चिंता करीत बी देखील नव्हतो. आता महाराज गेले तेव्हापासून थोडं आम्हाला थोडं वाटतंय की बाबा हे आता चलाय. महाराज असताना महाराज संत म्हणून संत होते असं कधी वाटलं? महाराज आम्हाला अनुभव होता की महाराजच्या तोंडून जे वाक्य निघालं ते मागाहून बऱ्याच जणांना खरं झालेलं होतं. म्हणून आम्हाला माहीत होतं की आम्ही महाराजाच्या जवळ जरी करत असलो तरी महाराजाला आम्ही बोलण्याची आमची ताकद नव्हती, कारण न जाणू महाराजाचं सहजच जर बोलणं निघालं तर ते खरंच व्हायचं, सत्यच व्हायचं. म्हणून महाराजसमोर आम्ही तेवढं बोलत नव्हतो. हो, तुमच्याकडे बघून मी अनुभवलंय, जवळपास 73 वर्ष वय आहे तुमचं. आजही तुम्ही ज्ञानेश्वरी असो, पारायण असो, बगर चष्मा वाचता ही कशाची पुण्य आहे? महाराजीच कृपा आम्ही समजतो. हे मारुतराव महाराजीच कृपा आमच्यावर, ज्ञानेश्वर महाराजीच कृपा संत महात्म्याची. म्हणूनच आम्हाला शीन भाग काही वाटत नाही त्याचा. त्यांच्याच आधारावर आतापासून सुद्धा आम्ही चालतो. मारुतराव महाराजांच्या कृपेमुळेच मी जवळपास 35 वर्ष झालं दिंडी काढतो आणि हा सोहळा होतो. फक्त कृपा लागती ती गुरूंची. म्हणजे जनार्दन महाराजांनी त्यांच्या सान्निध्यामध्ये कीर्तनं केले, आज खूप चांगले कीर्तनकार म्हणून ओळखल्या जातात. आणि विशेष म्हणजे ते जे परंपरेचे कीर्तन असतात, रात्रीचे कीर्तन असतात, म्हणजे कोणते कीर्तन म्हणतात त्याला, रात्रभर जागरणाचे कीर्तन असतात, ते आजही ते सोडत नाहीत. आणि वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत. कारण बजाज, TVS, सॅमसंग, HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध. आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.